नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की अर्णववर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे घरातील सर्वजण हे अतिशय चिंतेमध्ये पडलेले असतात व घाबरलेले असतात. तेव्हा अर्णव हा ईश्वरीकडे पाहतो व स्वतःशीच बोलतो, वा घाबरलेली ही किती सुंदर दिसत आहे, मध्ये ओढून घ्यावे त्यानंतर मिठीमध्ये ओढून घ्यावं. त्यानंतर आपण पाहतो ईश्वरी ही अर्णवला मिठी मारून रडू लागते आणि बोलते, अर्णव सर, जर तुमच्या जीवाला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. तुमच्याशिवाय मी माझ्या जीवनाची कल्पनाच करू शकत नाही, असे बोलून ती रडू लागते. तेव्हा अर्णव हा तिच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर आपण पाहतो ईश्वर ही अर्णवच्या समोर गणपती बाप्पाकडे प्रार्थना करते, गणपती बाप्पा सदैव माझ्या अर्णव सरांच्या पाठीशी राहा, किमान माझ्यासाठी तरी. त्यानंतर आपण पाहतो अंजली ही पोलिसांना फोन लावत असते आणि राजेश विचारतो कोणाला फोन लावत आहे. तेव्हा अंजली सांगते, मी पोलिसांना फोन लावत होते. तेव्हा राजेशच्या मनामध्ये तिच्याबद्दल अतिशय राग येतो आणि तो स्वतःशीच बोलतो की माझी बायको मूर्ख आहे, हिने पोलिसांकडे तक्रार केली तर सर्वजण या प्रकरणाच्या मुळाशी जातील आणि माझे नाव बाहेर येईल, असे होऊन देणार नाही. त्यानंतर आपण पाहतो पोलीस हे अर्णवच्या घरी आलेले असतात आणि पोलीस बोलतात, अर्णव राजेश शिर्के, आम्ही तुमच्या घरी चौकशी करण्यासाठी आलो आहोत. काल तुमच्यावर जो जीवघेणा हल्ला झाला त्याबद्दल. आणि तेव्हा त्या ठिकाणी राजेश देखील येतो. राजेश बोलतो, परंतु पोलिसांमध्ये तक्रार केली कोणी? आणि पोलीस सांगतात, अर्णव राजेश शिर्के यांनी. आणि तेव्हा सर्वजण हे आश्चर्यचकित होतात. आता येणाऱ्या भागामध्ये अर्णव हा त्याच्यावर हल्ला करणारा व्यक्ती कोण होता आणि कोणाच्या सांगण्यावरून त्याने हल्ला केला हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.